बऱ्याच व्ह्यूअर्सच्या रिक्वेस्टवरनं हे मी राजगिऱ्याचे वडे तयार केले आहे. आता आषाढी एकादशीला तुम्ही हे वडे अजिबात तेलकट न होता बनवू शकता. बघा, एकही वडा तुम्हाला कुठेही तेलकट दिसणार नाही. आता हे करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, कारण बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितले ना, तर त्याच्यात थोडा मला तेलकटपणा जाणवला. म्हणून मी खूप 2-3 वेळा ट्राय केलं की काय चूक होते, आणि हा असा बिना तेलकट म्हणजे बघा, आता मी हातावर घासते तर अजिबात तेल लागत नाही, आणि तुम्हाला एक तोडूनही दाखवते. किती छान पातळ झालेलं आहे, आतमध्ये अजिबात तेल दिसत नाही आहे, आणि एकदम असा सॉफ्ट म्हणजे मऊ झालेला आहे. आणि तुम्हाला दाबूनही दाखवला बघा, कुठे तुम्हाला तेल जाणवतं आहे का? तर असा हा वडा तयार करण्यासाठी काय काय केलं मी ते तुम्हाला आता दाखवते. तर इथे आहे ना, मी सुरुवातीचा जो वडा केला ना, त्याच्यामध्ये पीठ कमी झालं आणि बटाटा थोडा जास्त होता. म्हणजे पीठ मळलं, गोळा झालेला पिठाचा, पण तो तळल्यानंतर असं तेलकट झाला. आता दुसऱ्यांदा ना मी मीडियम गॅसवर वडा तळला, आणि तेव्हा आहे ना, त्याच्यामध्ये तरीही थोडंसं तेल दिसतं आहे बघा तुम्हाला. आणि तिसऱ्यांदा त्याच्यामध्ये थोडंसं बटाट्याचा तुकडा कुठेतरी मध्ये राहिला, आणि त्याच्यात तेल जाऊन तेलकट झाला. तर असं मी वेगवेगळे प्रयत्न करून नंतर चौथ्यांदा आहे ना, हे बघा, हा वडा अजिबात, आता दुसराही मी तुम्हाला तोडून दाखवला, अजिबात कुठेही तेलकट नाही आणि सॉफ्ट झाले आहे. तर असे वडे तयार करण्यासाठी राजगिऱ्याचे इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतले. आता हे बटाटे ना, कुकरमध्ये खाली पाणी ठेवायचं, आणि वर एखादी चाळणी ठेवून त्याच्यावर बटाटे ठेवून उकडून 5 शिट्ट्या करून उकडून घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर किसणीवर किसून आहे ना, कुठे काय राहिलं असेल तर ते व्यवस्थित ना मोडून घ्यायचं. आणि त्यानंतर इथे मी 3 तिखट मिरच्या, अर्धा चमचा जिरं, आणि हे मी राजगिरा पीठ घेतलं आहे. आता तिखट आहे ना, तुम्ही तुमच्याप्रमाणे, मी जे घेतलं होतं ना ते थोडंसं मध्यम तिखट झालेलं. ज्यांना तिखट जास्त आवडतं त्यानुसार तुम्ही तिखट आणि जिरं घाला. आणि त्याच्यानंतर इथे मी आता जो उकडलेला बटाटा आहे त्याच्यामध्ये हे ठेचलेलं जिरं आणि मिरची घातली. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, आणि आता हे राजगिऱ्याचं पीठ थोडं थोडं करून ना पूर्ण घालायचं. म्हणजे मी हे जवळजवळ 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे, आणि ते 1.5 वाटी पूर्ण पीठ घाला. कारण जेव्हा मी सुरुवातीला 1 वाटी घातलं होतं ना, तेव्हा वडे तेलकट होत होते. तर त्याच्यानंतर मी पूर्ण पीठ घातलं, आणि आता त्याला थोडंसं 1 चमचा तूप घालून जवळ करायचं, आणि असं घट्ट गोळा मळून घ्यायचा. आता हे थोडं ना 5 ते 10 मिनटं आपण झाकून ठेवूया, आणि त्याच्यानंतर वडे करायला घेऊया. आता 10 मिनटांनी मी इथे ह्याचा लिंबा एवढा एक छोटा गोळा करून घेतला आहे. आता पीठ व्यवस्थित मळलं की नाही कसं बघायचं, दाबून बघायचं बाजूला. जर असं भेगा नाही गेलं तर पीठ छान मळलं गेलं आहे. इथे मी एक प्लास्टिक पेपर घेतला आहे, त्याच्यावर दुधाची पिशवी घेतली आहे, त्याला तेल लावून ती गोळी त्याच्यावर ठेवली आणि दाबून घेतलं. तुमच्याकडे जर असा साचा नसेल, पुरी साचा, तर तुम्ही आहे ना, थापूनही करू शकता किंवा प्लेटनेही करू शकता. आणि अगदी जाडही नाही आणि पातळही नाही असा वडा थापायचा. इथे तेल जे गरम झालेलं आहे, आणि त्याच्यात वडा सुटला, तर वडा तळताना ना गॅस मध्यम ते मोठ्याच्या मध्ये ठेवायचं. ही महत्त्वाची टिप आहे, तरच तुमचा असा वडा गरकन फुलतो आणि छान तळला जातो. आता हा जो वडा आहे ना, तो वरून बघा जरा तळला गेला नाही आहे. त्यामुळे मी पुन्हा उलट केला, आणि उलट केल्यानंतर काय झालं, त्याच्यावर पुन्हा ते तेल लागलं, आणि वडा काय होतो त्यामुळे तेलकट होतो. तर सारखा उलटपुलट करायचं नाही. एका साईडने झाल्यावर तो होऊ द्यायचा, मग दुसऱ्या साईडने तळायचा, मग तो तेलकट होत नाही. आता इथे गॅस बघा मी मध्यम ते मोठ्याच्या मध्ये ठेवला आहे, त्यामुळे वडा चांगला असा फुलून वर येतो, आणि तो थोडा वेळ होऊ द्यायचा आणि मग परतायचा. मग त्यामुळे त्याला कलरही छान येतो. असे तुमचे वडे सगळे तळले गेले पाहिजेत, तरच तुमचं त्या राजगिरीच्या वड्यांमध्ये तेल राहत नाही. तुम्ही आता ह्याला वडा म्हणा किंवा पुरी म्हणा, कारण हा वड्यासारखा तळावा लागतो, आणि पुरीसारखा लाटला तरी चालतो. त्यामुळे तुम्हाला जे वाटतं ते म्हणा तुम्ही. तर अशा पद्धतीने ह्या आषाढी एकादशीसाठी राजगिऱ्याचा वडा तयार झाला आहे. तुम्हीही करून बघा.